सकाळची प्रसन्न वेळ. अनंत पेपर वाचत बसलेले असतात. तेवढ्यात आनंद जांभया देत आला. अनंत पेपरमधनं डोकं वर काढत त्याला बघून म्हणाले, काय रे, ही काय उठायची वेळ झाली का? ऑफिसला नाही जायचं का आज? आनंद डोळे चोळत त्यांच्याकडे बघतो. बाबा, आज इच्छा नाही मला ऑफिसला जायची. अरे, काल तर लंडनला कंपनी सेटअप करायचं म्हणत होतास आणि आता ऑफिसला नाही जायचं? असं कसं चालणार रे आनंद? तिकडून गडबडीत शिवानी येताना दिसली. अनंत तिला बोलावतात. ए बेटा, हे बघ, हा आज ऑफिसला जायचं नाहीये म्हणतोय, समजाव ग जरा याला. शिवानी हे ऐकून गालात हसते. बाबा, शिवानी अडखळत म्हणाली, मी काय सांगणार ना त्यांना बाबा, आज मी नाही जाणार आहे ऑफिसला. अनंत हातातला पेपर घडी घालून खाली आपटतात अविश्वासाने आणि काय असं बघतात. शिवानी मान खाली घालून नजर चोरून आनंदकडे बघत असते. ती त्याला तुम्ही सांगितलं नाही का अजून असं बघते. आनंद सांगतो असं म्हणतो. तितक्यात आयुषही येतो. त्याला त्या अवतारात बघून आनंदचा राग अजून चढला. अरे आयुष, अजून तयार नाही झालास? हॉस्पिटलला नाही जायचंय का तुला? आयुष केसांमधून हात फिरवतो आणि आधीच शाळा सुरू असलेल्या आनंद आणि शिवानीच्या लाईन मध्ये उभा राहतो. ते बाबा, काल रात्री झोप नाही आली हो नीट, त्यामुळे आज नाही जावंसे वाटत आहे. मी सुट्टी घेतो ना आज. आता आनंद उठून उभे राहिले. अरे काय झालंय तुम्हा आजच्या पिढीला? आम्ही एक दिवस कामाला सुट्टी नाही करायचो कधी, आणि तुम्ही झोप नाही आली म्हणून सुट्टी मारायची? काय अर्थ याला? अनंत मान हलवत फेऱ्या मारू लागतात. आयुष आनंदकडे तू का नाही सांगितलंस अजून बाबाला असं बघतो. आनंद त्यालाही बोलतो असं बघतो. तितक्यात राहिलेले मेंबर्स देखील हजेरी लावतात. अंकिता, आरोही, रुपाली आणि रणजितही येतात. बाबा, आनंद सगळ्यांना आलेलं बघून अजून गोंधळ नको म्हणून आवाज देतो. हा, काय बोलायचंय साहेब आता आपल्याला? ते बाबा, आनंद थोडा अडखळू लागला. मी आपला विचार बदललाय. मी ना इथेच कंपनी वाढवायचं ठरवतोय, लंडनला नाही जाणार. आनंदचं बोलणं ऐकून अंकिताचा चेहरा आनंदला. त्या देवाला हात जोडत म्हणतात, खरंच आनंद, देव पावला रे बाबा. कुठून तुला ते लंडनला जायची बुद्धी सुचली होती ना? खरंच. त्या त्याच्या जवळ जाणारच की अनंत भडकतात. अरे आनंद, काय चाललंय हे? एका दिवसात निर्णय बदलतात तुझे का रे? शिवानी अनंतला थांबवते आणि सगळे समजावते. सगळं ठीक झालंय म्हणून सगळेच आनंदी होतात. अंकिता तर अक्षरशः आनंदची नजर काढतात. सगळेजण एकत्र बसून गप्पा मारत होते. तितक्यात आयुषचा फोन वाजतो. हॅलो. तिकडून कोणी उत्तरच देत नाही. बराच वेळ शांतता असते. नंतर तिकडून किंजलचा आवाज येतो. हॅलो दादा, मी किंजल बोलतेय. हा किंजल, बोल ना. किंजलचं नाव ऐकून रुपाली त्याचा फोन घेते. हॅलो, काय ग किंजल, कशी आहेस? ताई, आम्हाला भेटायचं होतं तुम्हाला, भेटशील ना? अगं हो, पण कसं? तुम्ही कुठे आहात? अगं आम्ही आलोय मुंबईला, कुठे येऊ सांग ना तुला भेटायला, किंजल आनंदाने म्हणाली. अरे वा. रुपाली आनंदाने आयुषकडे बघते आणि मग एक नजर सगळ्यांवर टाकत म्हणते, अरे मग तुम्ही घरीच या ना, सगळ्यांना भेटता येईल तुम्हाला. किंजल ठीक आहे म्हणून फोन ठेवते आणि मग ओंकारकडे बघत म्हणते, काय रे, का नाही बोललास तू फोनवर? ओंकार नाक मुरडत असतो. मला आयुषला आणि रुपालीला काय म्हणावं तेच कळलं नाही. म्हणजे मी तिला ताई नाही म्हणू शकत ना. किंजल मग गालातच हसली. बरं ठीक आहे, नको म्हणूस,
पण मग आता तू बोलणारच नाहीयेस का? आणि आयुषदाशी पण नाही बोलणार? ओंकार अजूनच गोंधळतो. किंजल, तू ना सोडणार नाहीस हा चान्स? तशी किंजल खळखळून हसते. तिच्या हातातल्या मोबाईलवर नोटिफिकेशन आलं तसं ती म्हणते, चला पाठवला ताईने ऍड्रेस एकदाचा. ओंकारच्या चेहऱ्यावर वेगळाच हुरूप होता. ते कॅब करत असतात. पूर्ण रस्ता ओंकार किंजलला बडबड करत असतो. किंजल, घरी सगळे असतील ना ग? कसे असतील सगळे? म्हणजे कसं रिॲक्ट करतील ना सगळे? किंजल, क्यू आता मोठी झालेली असेल ना? ती बोलेल ना ग माझ्याशी? किंजल फक्त त्याच्या सगळ्या प्रश्नांचं इतकंच उत्तर देत असते. काही वेळातच ते किलबिलला येऊन पोहोचतात. तसा ओंकार शांतपणे थांबतो. त्याच्या मनात काही आठवणी ताज्या झालेल्या असतात. आयुषने जेव्हा काव्याला पहिल्यांदा सगळ्यांना भेटायला घरी आणलेलं, नकळत त्याचं मन त्या भावनांनी भारावून गेलं होतं. आजही त्याच्या मनात तेच प्रश्न होते. सगळे मला बघून कसं काय रिॲक्ट करतील? खुश तर होतील ना? कसा असेल या त्याच्या घरच्या सगळ्यांशी आपला आमना सामना? किलबिलची पाटी बघून ओंकार नकळत त्यावरून हात फिरवतो. तिचा पहिला प्रश्न होता आयुषसाठी. किलबिल का रे? ओंकार आपल्या आठवणीत आता हरवला होता. जेव्हा अंकिता दरवाजा उघडतात, नकळत तो कधी त्यांच्या पाया पडतो आणि कधी जाऊन सोफ्यावर बसतो त्यालाच कळत नाही. सगळंच त्याला ओळखीचं वाटू लागतं. अंकिता सगळ्यांना बोलावतात. सगळ्यांना एकत्र घरी बघून ओंकारला खूप आनंद होतो. सगळ्या बच्चे कंपनीमध्ये क्यू पण असते. ओंकारची नजर तिच्या नजरेशी भिडते, पण तिच्या डोळ्यात आपल्यासाठी कोणतेच भाव नाही. हे बघून ओंकार आपल्या बॅगेतून चॉकलेट काढतो. आई बाबा लंडनला विसरले होते ना, ते चॉकलेट्स आणलेत मी, असं म्हणत क्यू समोर मोठं चॉकलेट धरतो तो. क्यू आयुषकडे बघते. तो घे असं सांगतो तेव्हा ती चुपचाप जाऊन थँक्यू म्हणत चॉकलेट घेते आणि रुपाली जवळ येऊन थांबते. ओंकारच्या मनात काय चाललंय हे रुपालीला कळतं. सगळे त्या दोघांशी बोलत असतात. रुपाली क्यूला घेऊन आत जाते. सगळ्यांशी बोलून ओंकारला खूप छान वाटतं. सगळे एकत्र जेवण करतात. त्या गोंधळातही ओंकार क्यूलाच शोधत होता. जेवण झाल्यावर सगळेजण गप्पा मारत बसतात. तेव्हा क्यू ओंकार जवळ येऊन बसते. ती त्याला बघत असते. ओंकार हसून तिला काय झालं असं विचारतो. क्यू त्याच्या जवळ जाते. त्याच्या हृदयावरून हात फिरवत म्हणते, आय लव्ह यू आई, आणि एक किस देते. ते वाक्य ऐकून ओंकारचे डोळे भरून येतात. तो रुपालीकडे बघतो. रुपाली देखील आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत असते. ओंकार क्यूला जवळ ये असं म्हणतो आणि तिला आपल्या मांडीवर बसवतो. क्यू त्याच्या हृदयाची धडधड ऐकत बसते, काहीच नाही बोलत. ओंकार तिच्या डोक्याचं चुंबन घेत स्वतःचे डोळे पुसतो. किंजल त्याचा हात हलकच दाबून त्याला सावरायचा प्रयत्न करते. बराच वेळ क्यू आणि तो तसाच बसून असतात. आता निघायची वेळ येते. ओंकार रुपालीला शोधत तिच्या खोलीत जातो. रुपाली, निघतो हा आम्ही. त्याचा आवाज ऐकून रुपाली त्याच्याकडे वळते. तसं तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ओंकार जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःला थांबवत तो निघू लागतो. काव्या, एकदा शेवटचं मिठीत घेशील प्लीज? भावना अनावर होऊन रुपाली तोडक्या मोडक्या आवाजात म्हणाली. ओंकारही स्तब्ध होता. प्लीज, रुपाली परत म्हणाली आणि त्याला जाऊन बिलगली. दोघं काही बोलत नाहीत. आज फक्त त्यांची मन बोलत होती. रुपाली शांत होत त्याच्यापासून वेगळी होते. तेव्हा ओंकार म्हणतो, माझ्या क्यूला भेटवण्यासाठी थँक्यू हा, आणि तो निघू लागतो.
तसा आयुष तिथे येतो. ओंकारला म्हणतो, छान वाटलं रे तू आलास ते. ओंकार नजरेनेच त्याला असं बघतो आणि खाली बघत डोळ्यातलं पाणी पुसतो. मग म्हणतो, आयुष, एक मदत कराल का तुम्ही? बोल ना. मला बाबांना भेटायचंय, म्हणजे काव्याच्या बाबांना. तुम्ही याल सोबत? का? माझी काय गरज आहे? प्लीज. इथे जसं तुम्ही माझी माणसं मला भेटवून दिलीत, तसं एकदा बाबांचीही भेट घालून द्या ना. ते एकटे असतात ना, काळजी वाटते मला त्यांची. आयुष, ठीक आहे, उद्या जाऊ, असं म्हणतो. ओंकार त्याला घट्ट मिठी मारत थँक्यू म्हणतो आणि किंजलला घेऊन निघतो. परत जाताना किंजलच्या खांद्यावर डोकं ठेवून ओंकार खूप रडतो, अगदी मनमोकळं. किंजल त्याच्या केसांमधनं हात फिरवते, त्याला सावरायचा प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी सकाळी आयुषला फोन करतो ओंकार आणि कुठे भेटूया असं विचारतो. आयुष त्याला पत्ता देतो आणि खाली पार्किंगमध्ये थांब असं सांगतो. आयुष पोहोचतो तेव्हा ओंकार आणि किंजल खाली त्याचीच वाट बघत बसलेले होते. ते वर जातात. आयुष बेल वाजवतो तसं काव्याचे बाबा दार उघडतात. समोर ओंकारला बघून ते चिडतातच आणि काहीही न बोलता ते निघून जातात. आयुष ओंकारकडे बघत, थांब मी बघतो, असं बघून त्यांच्या मागे मागे आत जातो. बाबा, हा ओंकार आहे, मी बोललो होतं ना तुम्हाला. ते आयुषला थांबवत जोराने ओरडतात. मग काय, आता काव्य गेल्यावर तिच्या इन्शुरन्सच्या पैशावर कसा राहतोय ते बघायला आलाय का हा? बाबा, अहो तुम्हाला भेटायला आलाय तो, एकदा तरी बोला त्याच्याशी. आयुष समजावण्याच्या स्वरात म्हणाला. ते पाठ फिरवत म्हणाले, मला नाही बोलायचं कोणाशी, असं म्हणत निघू लागतात. जाता जाता स्वतःशीच पुटपुटत असतात. माझ्या मुलीला सुखाने मरूही नाही दिलं यांनी, आता भेटून काय करू मग? त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ओंकार त्यांना थांबवतो आणि त्यांना स्वतःकडे वळवत म्हणतो, बाबा. तो त्यांच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न करतो, पण त्यांनी चेहरा झुकवला होता. त्यांचा चेहरा वर करत तो म्हणतो, भेटायचं नाहीये तुम्हाला मला? त्याचं वाक्य ऐकून ते गहिवरून जातात. ओंकार त्यांना घट्ट मिठी मारतो. मी नाही कधी सोडून जाणार बाबा तुम्हाला. तुम्ही असे एकटे असताना मला कसं बरं सुखाने मरता येईल? सांगा ना. ओंकार किंजलकडे बघतो. ती नजरेने त्याला समर्थन देत असते. अरे, मी एकटा कुठे रे? आयुष येत असतो ना मला भेटायला, आणि तुझ्या इन्शुरन्सचे पैसे जसेच्या तसे बँकेत पडून आहेत बरं. माझा जावई माझी खूप चांगली काळजी घेतो. हिरा निवडलायस तू, हिरा. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं त्यांनी. ओंकार अविश्वासाने आयुषकडे बघत होता. काही वेळ ते ओंकार जवळ बसून राहतात. मग म्हणतात, थांबा, मी काही खायला आणतो हा तुम्हाला. आणि ते आत जातात. ओंकार आयुषकडे बघतो. आयुष, तुम्ही बाबांची इतके दिवस काळजी घेतली, मी तुमचे आभार. ओंकार हात जोडून त्याच्याशी बोलत होता. अरे, असं काय करतोस? ते काय फक्त काव्याचे बाबा होते का? काव्याला स्वीकारलं तेव्हा तेही माझेच झाले नाही का? मग तिच्या जाण्याने आमचं नातं बदललंय का? सांग बरं. आयुष, ओंकारला बोलायलाच जमत नव्हतं. आणखी किती करणार आहेस? मला ऋणी बनवतोयस तू. आयुष त्याच्याकडे काहीही बोलतोस असं बघतो. ओंकार उभा राहून आयुषला म्हणतो, कॅन आय गेट अ हग? आयुष आपले हात पसरून त्याला मान हलवत हो म्हणून आमंत्रण देतो. त्या दोघांना आलिंगन देत बघून किंजललाही भरून येतं. बराच वेळ गप्पा मारून झाल्यानंतर दुपारी ते तिथून निघतात आणि आयुष आपल्या क्लिनिकला जातो. रात्री
आयुषला मध्यरात्रीच्या सुमारास फोन येतो. हॅलो आयुष? ओंकार तू? अरे इतक्या मध्यरात्री काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही सगळं ठीक आहे. मला उद्या भेटायचंय तुम्हाला. का रे काय झालं? ते मला तुमची मदत हवी होती. मला एक खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे तसा मी घेतलाय, फक्त मला तुमची साथ हवी होती. अरे असा कुठला निर्णय घेतलायस ज्यात माझी साथ हवी आहे तुला? सगळं सांगेल उद्या सकाळी. मी तुमच्या हॉस्पिटलला येतो, चालेल ना? चालेल ना, ठीक आहे. फोन ठेवल्यावर आयुषकडे रुपाली प्रश्न भरल्या नजरेने बघतच असते. अरे मला अजून काहीच माहित नाहीये तुला सांगण्यासारखं. रुपालीचे प्रश्न ओळखून तो म्हणाला. सकाळी आयुषच्या हॉस्पिटलला ठरल्याप्रमाणे ओंकार आला. बस. आयुष काहीतरी लिहित असतो. आपलं काम पूर्ण करून ओंकारला म्हणतो, बोल, काय मदत हवी आहे तुला माझी? आयुष, मी एक निर्णय घेतलाय. म्हणजे तसं माझा निर्णय झालाय, पण मला तुमची साथ हवी आहे. नाहीतर कोणी ऐकणार नाही हो माझं. अरे असं काय कोड्यात बोलतोयस? नीट सांगशील का? काय निर्णय घेतलायस? लग्नाचा. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मग कोण आहे लकी गर्ल? शलाका. आयुषला धक्का बसतो. त्याने तर ओंकारला असंच उडवण्यासाठी मुलीचं नाव विचारलं होतं. ओंकार? अरे तू किंजलवर प्रेम करतोयस ना? ओंकार मान हलवून हो म्हणतो. मग लग्न शलाकाशी? हो, कारण लग्न शलाकाचं करायचंय ना. आयुष आता पुरता गोंधळून जातो. हे बघ ओंकार, शलाकासाठी आपण मुलगा बघूया. ठीक आहे, तिला लग्न करायचंय, पण तू प्रेम नाही ना करत तिच्याशी? अहो कुणी म्हटलं मी खूप प्रेम करतोय तिच्याशी? आयुषला आता वेळ लागायची पाळी आली. ओंकार, अरे तूच आता म्हणालास ना की किंजलवर प्रेम करतोस? हो, पण म्हणून शलाकावर प्रेम नाही करायचं? काय बोलतोयस? अहो मला तर तुम्ही काय बोलताय तेच कळत नाहीये. मी किंजलशी प्रेम करतो म्हणून आईशी नाही प्रेम करायचं का? आईशी प्रेम करणं सोडायचं का? आई? आयुष ऐकून खुश होतो. हा, शलाका तुझी आई आहे नाही का? तो सुटकेचा श्वास सोडतो. आत्ताच आनंदला बाहेर काढलं आणि दुसरी केस समोर उभी, असं झालं होतं त्याला. पण लगेच डोक्यात प्रश्न उभा राहिला. अरे आईचं लग्न? पण असं काय बडबडतोयस तू? हो ना, मी रात्रभर खूप विचार केला. काल बाबांना भेटल्यापासून मला काही चैनच पडेना. माझे बाबा वारले तेव्हापासून मी बाबांना माझ्या आयुष्यात खूप मिस केलंय. काल काव्याच्या बाबांना बघितलं आणि जणू सगळी कसर भरून निघाली. मला अशी एक कल्पना सुचली. म्हणजे बघा, माझी आई आणि काव्याचे बाबा यांचं लग्न झालं तर? आयुष आपल्या जागेवर उठून उभा राहिला. काव्याचे बाबा आणि तुझी आई? आयुषचं डोकं आता चक्रावू लागलं. हो, म्हणजे बघा ना, मला बाबांची माया मिळेल, त्यांना एक परिवार मिळेल. मला स्वित्झर्लंडला आई आणि किंजलला एकटं सोडून जावं लागणार. हे लग्न झालं तर सगळ्यांनाच आनंद मिळेल नाही का? आयुष कान उघडून ओंकार काय बोलतोय ते नीट ऐकत होता. त्याला कळत होतं, पण काय करावं उमजतच नव्हतं. आयुष खाली बसत एक ग्लास भरून पाणी पितो. हे बघ ओंकार, तू म्हणतोयस ना ते एकदम ठीक आहे, करेक्ट आहे. यांनी सगळ्यांना आनंद मिळेल, मान्य आहे. पण या वयात लग्न? मला माहिती आहे थोडं कठीण आहे, म्हणून तर तुमच्या जवळ आलोय. तुम्ही मनवा ना बाबांना या लग्नासाठी, प्लीज. काय? मी माझ्या सासऱ्यांना लग्न करायला मनवू? आणि या वयात? अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस? आयुष प्लीज, नाही म्हणू नका. अरे बर, चल ठीक आहे, मी त्यांना मनवलं, पण हा समाज
तुझी आई काय म्हणतील सगळे? ते मी किंजलला सांगितलंय, ती मनवेल आईला. वा, आईला किंजल मनवणार, बाबांना मी, आणि तू काय काम करणार आहेस रे? मी लग्नाची तयारी करणार, ओंकार दात काढत म्हणाला. अरे पण वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. हो मला माहितीये, म्हणून तर तुमची साथ हवी आहे ना. प्लीज कराल ना मदत? आयुष आता खूप विचार करतो, पण शेवटी त्याच्याकडे काही पर्यायच नव्हता. ठीक आहे, पण या गोष्टींसाठी आधी आपल्याला बाबांना तयार करावं लागेल. हो मी तेच बोललोय ना. अरे बाबा म्हणजे माझे बाबा अनंत, आयुष ओरडतच म्हणाला. त्यांनी आपली साथ दिली ना तर तेच मनवतील मग तुझ्या म्हणजे काव्याच्या बाबांना लग्नासाठी. ओंकार आपल्या फ्रेंच कट वरून हात फिरवत बरोबर बोलताय असं म्हणतो. मग त्यांना तुम्ही मनवणार ना? आयुष डोळे मोठे करून ओंकारला बघतो. मी नाही, तो हाताने नाही असा इशारा करतो. यासाठी मला तुझी साथ लागेल. ओंकार परत दाढीवरनं हात फिरवत म्हणतो, ठीक आहे, कधी येऊ सांगा? आज संध्याकाळी येऊ? ठीक आहे चालेल. आयुषही त्याची नक्कल करत दाढीवरनं हात फिरवत म्हणाला. आयुष आणि ओंकारला संध्याकाळी यायला तर सांगितलं, पण त्याच्याशी बोलून झाल्यावर त्याचं कोणत्या कामात लक्षच लागेना.